आम्हाला झालेला आहे। खरोखरच महाराज आपलं आज दर्शन घडलं। पहिल्यांदाच या आमच्या छोट्याशा वाडीमध्ये सद्गुरू मामांचं चरित्र इतक्या सुंदर पद्धतीनं आमच्या हृदयामध्ये आपण उमटलेलं आहे। निश्चितच महाराज आम्ही सर्व ग्रामस्थ कृतार्थ झालो आहोत। आम्ही या वाडीमध्ये नसून आम्ही आदमापूरच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत अशा प्रकारचा भास झाला। आदरणीय हरिभक्त परायण विक्रम महाराज जगताप मेजर साहेब यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। सैनिकांबद्दल काय बोलावं महाराज, मी सुद्धा 17 महाराष्ट्र बटालियन मध्ये काम करतो आहे। ज्यावेळेस आपलं नाव मी पाहिलं खरं तर आपली ओळख झाली। आपण माजी सैनिक आहात। निश्चितच सैनिक आमचा आत्मा आहे आणि आपण तर देशासाठी 18 वर्ष सेवा केली आहे। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बरेचसे भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक अकॅडम्या काढतात, प्रशिक्षण संस्था काढतात किंवा इतरत्र जाऊन नोकऱ्या करतात, परंतु महाराज याला अपवाद आहेत। निश्चितच बाळूमामाचं जीवनचरित्र आपल्याला सांगायचं होतं। सेनेतून मृत्यूचा दरवाजा ठोठावून महाराज या ठिकाणी बाळूमामाच्या चरणी लीन झालेले आहेत। हे आपल्यासाठी भाग्याचं आहे। महाराज पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपले कोटी कोटी धन्यवाद आणि या ग्रामस्थांवर अशाच प्रकारचा स्नेह राहावा अशी आपल्या चरणी विनंती। या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी खरोखरच तरुणांचा हेवा वाटतो। अतिशय सुंदर पद्धतीनं महाराज आमचं मोहा नाणेवाडी हप्तेवाडी असं सामुदायिक ग्रामपंचायत आहे। या गावामध्ये आदरणीय हरिभक्त परायण झेंडे महाराज यांनी खऱ्या अर्थानं परमार्थाची सुरुवात केली। सुरुवातीला सरपंच म्हणून आमचे बंधू महादेव देडे, तुकारामजी